सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। नारायण राणे की विनायक राऊत याचा फैसला 4 जूनला होणार आहे। दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्गातल्या पत्रकारांना काय वाटतं त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी। आपण आहोत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये आणि जी सुंदरवाडी म्हणून जी प्रसिद्ध आहे त्या सावंतवाडीमध्ये आहोत आणि या सावंतवाडीमधील इथल्या पत्रकारांचा नेमका कौल काय आहे, नेमका भूमिका काय आहे, कुठले मुद्दे कळीचे ठरले, कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे होती आणि कुठले मुद्दे राहिले, या संपूर्ण प्रकाराबाबत आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। मला सांगा, प्रचाराचा कोणता मुद्दा यावेळी गाजला असं आपल्याला वाटतं? यावेळी प्रचाराचा मुद्दा तसा एकही गाजला नाही। वेगवेगळे जे लोकसभेच्या निवडणुकीला प्रचाराचे मुद्दे हवे होते विकासाचे, ते गाजले नाहीत। रोजगाराचा प्रश्न आला, काही स्थानिक प्रश्न, बागायतदारांचा प्रश्न असेल, आमच्याकडे इकडे वनसंवर्धनाचा प्रश्न आहे, असे प्रश्न आलेत। काय नाही तर दीपक केसरकरांनी आणलेले व्हॅनिटी व्हॅन हा सुद्धा मुद्दा चर्चेत आला। खरं तर हा विकासाचा मुद्दाच नव्हता, पण लोकांना ह्या निवडणुकीमध्ये तसा प्रचाराचा मुद्दा कळलाच नाही असं मी म्हणेन। कळीचा मुद्दा एकच होता, ते म्हणजे ज्यांनी टोकाचा विरोध नारायण राणेंना केला ते दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्याकडे ते गणित जुळून आलं। आणि हे काही जणांना, दीपक भाईंचे जे समर्थक होते, दीपक भाईंना एक मानणारा मतदार वर्ग आहे, त्यांना हे गणित रुचलं नाही। त्यामुळे हा जे कळीचा मुद्दा या प्रचाराच्या दरम्यान ठरला असं मला वाटतं। इथला रोजगारासाठी एखादा कारखाना असेल, IT पार्क असेल किंवा एखादा उद्योग असेल, हा आपल्या जिल्ह्यात आलेला नाही, हे दोन्ही उमेदवारांनी खरं तर मान्य केलं या निवडणुकीमध्ये। आणि त्यांनी सांगितलं की ह्या 5 वर्षात आपण ते देऊ। मुळात हाच खरा मुद्दा आहे इथल्या युवाईचा, की आम्हाला रोजगारासाठी बाहेर जावं लागतं, कोकण सोडावं लागतं। आणि इतक्या वर्षात म्हणजे याला कारणीभूत राजकीय लोक आहेत, राजकारणातला विरोध असेल किंवा आपापसातले हेवेदावे असतील, याच्यामुळेच कुठेतरी रोजगार आपल्या कोकणात येऊ शकला नाही। हा खरा अर्थानं महत्वाचा मुद्दा आहे असं म्हणायला हरकत नाही। हा निसर्गाने देवाने दिलेला विकास आहे, तो विकास राखण्याची जबाबदारी ही आपली आहे, म्हणजे राजकारण्यांची आणि मतदारांची आहे। परंतु आपण दोघेही त्याकडे दुर्लक्ष करतो आहोत। फक्त आपण विकास म्हणजे रस्ते, पाणी, वीज बघत आहोत। हे न पाहता इथला निसर्ग जो आहे, इथला पर्यावरण आहे, इथली लोक आहेत, इथली संस्कृती आहे, इथली संस्थानाने आणि देवाने दिलेली देणगी आहे, ती आम्ही वाचवतो आहोत का? हा मोठा प्रश्न आहे। आणि ह्याबाबतचा प्लॅन इथले राजकीय नेते, म्हणजे पूर्वीपासून ते आजतागायत, याने कधी 20 वर्षाचा आराखडा केलेला मला तरी पत्रकार म्हणून आठवत नाही। त्यामुळे इथला विकास झाला किंवा इथलं मतदान हे विकासावर होतं किंवा इथलं मतदान हे पर्टिक्युलर एखाद्या उमेदवाराला बघून होतं, असं कधी होताना दिसलं नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत ओलमसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग।